ओके चलो आपण आर एस कन्फिगरेशन्स असाइन करतो ॲब्सोल्यूट कन्फिगरेशन्स. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया ते. चल तर फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला दिला आहे आपल्याकडे. एच आहे, ओ एच आहे, CH2OH आहे आणि COOH ग्रुप आहे. तर सगळ्यात पहिलं तर आपल्याला असाइन करायची आहे प्रायोरिटी ऑन द बेसिस ऑफ CIP रूल. हे आपल्याकडे कायरल सेंटर, ह्याला डायरेक्टली अटॅच आहे इकडे ऑक्सिजन, ह्याला डायरेक्टली अटॅच आहे ते हायड्रोजन. इकडे कार्बन अटॅच आहे, इकडे कार्बन अटॅच आहे. ऑक्सिजन, कार्बन, हायड्रोजन. तर सगळ्यात पहिली प्रायोरिटी येणार आहे ऑक्सिजनला, हायेस्ट प्रायोरिटी. आणि लोएस्ट प्रायोरिटी असाइन होणार आहे हायड्रोजनला, फोर्थ लोएस्ट प्रायोरिटी. तर एवढं तर कळलं बाबा की हा OH ग्रुप आहे फर्स्ट प्रायोरिटी आणि हा जो H आहे लोएस्ट प्रायोरिटी, फोर्थ प्रायोरिटी. आता इकडे COOH आहे, CH2OH आहे. COOH म्हणजे C, डबली बॉन्डेड ऑक्सिजन, OH. खाली आपल्याकडे CH2OH, CHOH आणि COOH म्हणजे आपल्याला माहितीच आहे ऑक्सिजन, परत एक ऑक्सिजन, डबल बॉन्ड इज कन्सिडर्ड ॲज सेपरेट सिंगल बॉन्ड, ऑक्सिजन आणि मग कोण H. तर ह्या कार्बनला एक H अटॅच आहे, ह्या कार्बनला ऑक्सिजन आहे. H ऑक्सिजन, ऑक्सिजन, ऑक्सिजन म्हणजे आपल्याला माहिती आहे याच्याकडे 2 ऑक्सिजन एक्स्ट्रा आहेत, याच्याकडे H आहेत की ज्यांचा ॲटॉमिक नंबर कमी आहे. फर्स्ट पॉईंट ऑफ डिफरन्स आपल्याला दिसतंय याच्याकडे काय ॲटॉमिक नंबर जास्त असणारे ॲटम जास्त आहेत, तर ह्याला मिळणार आहे फर्स्ट प्रायोरिटी. कुणाला? COOHला कम्पेअर्ड टू CH2OH. हा फर्स्ट आहे तर हा येणार सेकंड COOH आणि हा येणार थर्ड. आणि यांच्या प्रायोरिटीज आपल्याला आधी देऊन झाल्यात बघ, इथेच कुठे गेलं ते, हां इकडे देऊन घेतलं आपण बघ, किंवा त्याच्या आधीच्या एक्झाम्पलमध्ये दिलेत इथे. ते सगळं झालं आपल्याकडे. चलो तर डायरेक्ट असाइन करून टाकूयात नंबर्स 1 2 3 4. चला तर आपल्याकडे OH आहे, OH इज अ फर्स्ट प्रायोरिटी ग्रुप. नंतर सेकंड प्रायोरिटी मिळाली COOHला, थर्ड प्रायोरिटी मिळाली CH2OHला आणि लोएस्ट प्रायोरिटी मिळाली Hला, लोएस्ट प्रायोरिटी. आणि आता हा जो लोएस्ट प्रायोरिटीवाला ग्रुप आहे H, इट इज ऑन अ हॉरिझॉन्टल लाईन. वर्टिकल बॉन्ड्स आर अवे फ्रॉम द व्हीवर, हॉरिझॉन्टल बॉन्ड्स आर टुवर्ड्स द व्हीवर. तर हा जो आता H आहे, H आहे H टुवर्ड्स द व्हीवर आहे. आणि H जर टुवर्ड्स द व्हीवर असेल तर आपण काय करणार आहे? रिव्हर्स रिझल्ट करणार अपोजिट. का तर आता लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप टुवर्ड्स द व्हीवर आहे. चलो मग नॉर्मल आता आपलं आहे ते नेहमीच ॲरो ड्रॉ करायचा फ्रॉम 1 to 2 to 3. तर ॲरो आपण ड्रॉ करणार आहे फ्रॉम 1 to 2 to 3. 1 to 2 to 3 ॲरो काय आला बघ, 1 to 2 to 3 ॲरो आला अँटी क्लॉकवाईज. ॲरो जर अँटी क्लॉकवाईज आला तर कन्फिगरेशन काय असतं S. पण सध्या आपण S कन्फिगरेशन नाही देणार का तर रिव्हर्स द रिझल्ट. त्यामुळे कन्फिगरेशन काय मिळणार आहे R. तर हे R कन्फिगरेशन आहे बाबा, R. आणि हाच मॉलिक्यूल जर आपण परत एकदा ड्रॉ केला इकडे, हाच मॉलिक्यूल मी इथे ड्रॉ करतोय बघ आता. COOH, OH, H, CH2OH. करेक्ट. एखादा म्हणेल नाही नाही सर चुकलं, इथे H होता, चुकलं तुमचं लिहिताना, इथे H होता तुम्ही लिहिला OH. बाबा मी सिग्मा बॉन्ड रोटेट करून घेतला, OH आला इकडे, H आला इकडे, हा आला इकडे, तर सेम मॉलिक्यूल पुढे हा. आणि प्रायोरिटीज तर माहीतच झालेत आपल्याला की यांच्यामध्ये OH वाला जो ग्रुप आहे प्रायोरिटी 1 ग्रुप आहे, प्रायोरिटी 2 ग्रुप आहे. CH2OH वाला जो ग्रुप आहे इट इज प्रायोरिटी 3rd ग्रुप. आणि H जो आहे प्रायोरिटी 4, लोएस्ट प्रायोरिटी. आणि लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप आता बघ कुठे आलाय, व्हर्टिकल लाईन वरती. बॉन्ड्स ऑन अ व्हर्टिकल लाईन आर अवे फ्रॉम द व्हीवर. तर हा बॉन्ड काय अवे, आणि अवे असल्यानंतर काही चेंज करायचं नाही आपण. आता 1 to 2 to 3, 1 to 2 to 3 काय आलं क्लॉकवाईज. 1 to 2 to 3 क्लॉकवाईज काय आलं, 1 to 2 to 3 क्लॉकवाईज आलं. तर आपण डायरेक्टली लिहून टाकणार आहे की आता हे कन्फिगरेशन काय, एक R कन्फिगरेशन. हे कन्फिगरेशन आहे R कन्फिगरेशन. आता रिव्हर्स रिझल्ट करायची गरज नाही का तर लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप अवेच आहे.
लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप जर टुवर्स्ट असेल रिव्हर्स द रिझल्ट, तर तुम्ही डायरेक्ट आन्सर काढू शकता असंच, किंवा अशा टाईपमध्ये पण कन्व्हर्जन करू शकता. जनरली आपण कन्वर्ट करत बसत नाही, आपण डायरेक्टली आन्सर काढतो MCQ मध्ये. ओके, आता इथे बाळा 2 कायरल सेंटर्स आहेत. इथे एक कायरल सेंटर आहे आणि इथे एक कायरल सेंटर आहे. ही 2 कायरल सेंटर्स आहेत. हा फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन आणि आपला फोर्थ कार्बन. हे नंबरिंग केलंय चेनचं, प्रायोरिटी नाही असाइन केली. 1 2 3 4 चेनचं नंबरिंग केलंय. आणि याच्यामध्ये कायरल सेंटर बघ, इथला कार्बन इट इज अटॅच टू क्लोरीन H, आणि इथे कुणाला अटॅच आहे CH3. हा वेगळा, हा वेगळा, हा वेगळा, तिन्ही ग्रुप वेगळे आहेत. आणि इथे कोण अटॅच आहे परत C, की जो कोणाला अटॅच आहे H, Br आणि CH3, म्हणजे हा पण ग्रुप वेगळा आहे. तर हा जो कार्बन आहे त्याला 4ही ग्रुप डिफरंट आहे, म्हणून हे काय अकायरल कार्बन, अकायरलच म्हणतोय, असिमेट्रिक कार्बन, कायरल कार्बन, कायरल सेंटर आहे हे. तसंच हे एक कायरल सेंटर आहे बघ, ह्याला कोण अटॅच आहे H, इकडे कोण अटॅच आहे ब्रोमिन, इकडे कोण अटॅच आहे CH3, आणि इकडे कोण अटॅच आहे हा ग्रुप. तर 4ही ग्रुप्स डिफरंट अटॅच आहेत थर्ड कार्बनला. तर सेकंड कार्बन आणि थर्ड कार्बन हे कसले कार्बन आहेत, कायरल कार्बन. हा कायरल कार्बन नाही बाळा, हा अकायरल कार्बन आहे. का तर ह्याला तिन्ही कोण अटॅच आहेत, सेम ग्रुप H, ह्याला पण तिन्ही H अटॅच आहेत, ते कायरल नाही आहेत. आता प्रायोरिटीज असाइन करायचे. आधी मी सेकंड कार्बन बद्दल बोलेल, फक्त सेकंड कार्बन. आता आपण प्रायोरिटीज असाइन करूयात. आपण घेऊयात सेकंड कार्बन. चलो, तर मी इकडे सेकंड कार्बन घेणार आहे. आता हा आपल्याकडे सेकंड कार्बन, त्याला कोण अटॅच आहे CH3, C, की जिथल्या C ला कोण अटॅच आहे H, CH3. अजून ह्या कार्बनला कोण अटॅच आहे डायरेक्टली क्लोरीन, आणि त्याच कार्बनला डायरेक्टली कोण अटॅच आहे इकडे H. आणि खाली गेला तर खाली आता परत ह्या कार्बनला कोण अटॅच आहे कार्बन, की ज्याला पुढे जाऊन कोण अटॅच आहे एक H, एक ब्रोमिन आणि एक कार्बन. हे आधी दिसतंय का बघ तुला, की इथला जो कार्बन आहे त्याला आता CIP रूलनुसार आपल्याला प्रायोरिटीज असाइन करायच्या. तर ह्याला कोण अटॅच आहे क्लोरीन, इकडे कोण अटॅच आहे H, इकडे कोण अटॅच आहे C, आणि इकडे पण कोण अटॅच आहे C. तर आता प्रायोरिटीवाला 1 वाला ग्रुप तर हा झाला. आधी आपण प्रायोरिटी कशावरून असाइन करतो, ॲटम विच इज डायरेक्टली अटॅच टू कायरल सेंटर. तर आपण ह्या C ला बघतो कोण अटॅच आहे क्लोरीन, H, कार्बन, कार्बन, क्लोरीन ॲटॉमिक नंबर 17, कार्बन, कार्बन, आणि सगळ्यात कमी प्रायोरिटी कुणाला असणार आहे H. तर हायेस्ट प्रायोरिटी येणार आहे क्लोरीनला आणि लोएस्ट प्रायोरिटी येणार आहे H ला. आता राहिले हे 2 कार्बन ज्यांच्यामध्ये टाय झाला आहे. कुठला, हा टॉपचा कार्बन आणि हा इथला कार्बन, यांच्यामध्ये टाय झाला आहे. मग ह्याला कोण अटॅच आहे H, परत H, ब्रोमिन, पॉइंट ऑफ डिफरन्स, किंवा H, कार्बन, पॉइंट ऑफ डिफरन्स. इकडे ॲटॉमिक नंबर जास्तवाले ॲटम्स आहेत, तर ह्याला मिळणार आहे सेकंड प्रायोरिटी. फर्स्ट प्रायोरिटी, सेकंड प्रायोरिटी, मग इथल्या कार्बनला थर्ड प्रायोरिटी, आणि लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप कोण हा. चलो, ते C2चं चालू आहे. हे कोणाचं चालू आहे C2, सेकंड कार्बनचं चालू आहे, म्हणून तिथं लिहिलं C2. आणि आता प्रायोरिटीज असाइन करतो मी. प्रायोरिटीज काय आहेत, क्लोरीनला फर्स्ट प्रायोरिटी आहे, त्याच्यानंतर इथे सेकंड प्रायोरिटी आहे, वरती थर्ड प्रायोरिटी कमी, आणि इकडे सगळ्यात कमी प्रायोरिटी H ला काय सगळ्यात लोएस्ट प्रायोरिटी. आणि लोएस्ट प्रायोरिटीवाला H कुठे आहे, हॉरिझॉन्टल लाईनवरती, म्हणजे हा काय टुवर्ड्स, म्हणजे हा काय टुवर्ड्स. आणि हा जर टुवर्ड्स असेल तर आपण काय करणार आहे रिव्हर्स रिझल्ट. रिझल्ट करणार आता आपण चेंज. तर चला ॲरो ड्रॉ करूयात 1 to 2 to 3, 1 to 2 to 3, 1 to 2 to 3. ॲरो काय आलाय क्लॉकवाईज, ॲरो आलाय क्लॉकवाईज. तर पाहिजे काय होतं आर पाहिजे होता, पण आता रिव्हर्स द रिझल्ट. आता रिव्हर्स द रिझल्ट, त्यामुळे आपण काय करणार आहे
एस. तर सेकंड कार्बनला एस कॉन्फिगरेशन आहे. हा जो सेकंड कार्बन आहे त्याला एस कॉन्फिगरेशन आहे. आता थर्ड कार्बनचं बघूयात काय सिच्युएशन आहे. आता बघूयात थर्ड कार्बनची सिच्युएशन. C3 त्याला कोण अटॅच आहे? एक H. हॉरिझॉन्टल लाईन वरतीच आहे परत. एक कोण अटॅच आहे? ब्रोमीन. थर्ड कार्बनला खाली कोण अटॅच आहे? CH3. C ज्याला कोण अटॅच आहे? H. आणि थर्ड कार्बनला वरती सेकंड कार्बन अटॅच आहे. वरती सेकंड कार्बन अटॅच आहे की सेकंड कार्बनला कोण अटॅच आहे? एक H, एक क्लोरीन आणि परत एक कार्बन. हे बघ, ह्याला एक H अटॅच आहे, एक ब्रोमीन अटॅच आहे. ओके. आता खाली गेला की एक C, वरती आला की इथे पण C टाय झाला. सगळ्यात फर्स्ट प्रायोरिटी तर ब्रोमीनला मिळणार, ॲटॉमिक नंबर जास्त. सगळ्यात लो प्रायोरिटी तर हायड्रोजनला मिळणार, ॲटॉमिक नंबर सगळ्यात कमी 4. कार्बनचे ॲटॉमिक नंबर 6 टाय झाला. मग आपण पुढचे ॲटम इन्स्पेक्ट करणार. ह्याला तिन्ही एचच आहेत, H आणि वरच्याला पण H आहे, पण अजून काय आहे? क्लोरीन, कार्बन. इथे क्लोरीन, H, कार्बन. पुढे आपण नेक्स्ट ॲटम्स इन्स्पेक्ट करत जातो. जिथे आपल्याला मिळतो फर्स्ट पॉईंट ऑफ डिफरन्स तिथे आपण प्रायोरिटी असाइन करतो. तर हा मिळणार आहे सेकंड प्रायोरिटीवाला. हा फर्स्ट प्रायोरिटी, सेकंड प्रायोरिटी, हा थर्ड प्रायोरिटी, हा लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप 4. चला, तर हा ब्रोमीन आहे आपल्याकडे, इट इज फर्स्ट प्रायोरिटी. नंतर हा वरचा कार्बन सेकंड प्रायोरिटी आणि हा जो H आहे तो लास्ट आहे 4 आणि हा थर्ड प्रायोरिटी CH3 बॉटमचा. आता बाळा हा H परत एकदा कुठे आहे? H इज ऑन अ हॉरिझॉन्टल लाईन. तर H परत कुठे आहे? टुवर्ड्स द व्हीवर. H जर टुवर्ड्स द व्हीवर असेल तर आपण काय करणार? रिव्हर्स करणार रिझल्ट. तर आधी ॲरो ड्रॉ करूयात 1 to 2 to 3. 1 to 2 to 3 ॲरो काय आला? परत एकदा क्लॉकवाईज. इथे अँटी क्लॉकवाईज होता का रे? नाही, क्लॉकवाईजच होता नाही का? आणि इकडे पण आला क्लॉकवाईज. चलो, काही टेन्शन नाही आपल्याला. इथे क्लॉकवाईजच आलंय, इकडे पण होता क्लॉकवाईज आणि इथे पण आलंय क्लॉकवाईज. फक्त काय करणार? क्लॉकवाईज म्हणलं की असतं R. क्लॉकवाईज म्हणलं की असतो R, पण आत्ता रिझल्ट मस्ट बी रिव्हर्स्ड. तर हे पण कॉन्फिगरेशन काय येणार? S. तर हा जो गिवन मॉलिक्यूल आहे आपल्याला इकडे दिलेला जो मॉलिक्यूल आहे त्याला लिहिताना आपण लिहितो दिस मॉलिक्यूल इज 2s 3s मॉलिक्यूल. म्हणजे सेकंड कार्बनला S कॉन्फिगरेशन, थर्ड कार्बनला पण S कॉन्फिगरेशन. फिनिश. तर हे सगळं आपण जनरली इथंच करतो. हे तुमच्यासाठी मी असं लिहिलंय, एवढं लिहित नाही बसत आपण इथेच प्रायोरिटी असाइन करतो. हा फर्स्ट प्रायोरिटी ग्रुप, खाली सेकंड प्रायोरिटी ग्रुप, इकडे थर्ड प्रायोरिटी ग्रुप, इकडे फोर्थ प्रायोरिटी ग्रुप. 1 to 2 to 3. मग आम्ही म्हणतो हे क्लॉकवाईज आलं म्हणजे R, पण H कुठे? हॉरिझॉन्टल लाईनवरती टुवर्ड्स. मग आम्ही लगेच म्हणतो हे S कॉन्फिगरेशन आहे. फिनिश. S. आता बॉटमला बघतो आम्ही. हा फर्स्ट प्रायोरिटी ग्रुप, इकडे सेकंड प्रायोरिटी ग्रुप, इकडे थर्ड प्रायोरिटी ग्रुप आणि हा लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप. मग 1 to 2 to 3 परत एकदा आलं बाळा क्लॉकवाईज म्हणजे R, पण H परत एकदा कुठे? हॉरिझॉन्टल लाईनवरती टुवर्ड्स द व्हीवर. तर R नाही, S. मग इथे पण S आणि इकडे पण S. तर ह्याला आपण म्हणतो 2s आणि 3s. सेकंड कार्बनला S कॉन्फिगरेशन, थर्ड कार्बनला S कॉन्फिगरेशन. हे असं लिहायची काही गरज नसते. हे फक्त काय, अजून आपण नवीन आहे ना, आपल्याला वेळ लागतो कळायला. CIP रूल्स वगैरे जनरली जी मुलं घरी वगैरे प्रॅक्टिस करतात त्यांना फास्ट जमतं. ठीक आहे, आपल्याला वेळ लागतो, ठीक आहे, वेळ घेऊयात. असं काही लगेच रडत बसायची काही गरज नाही. मला कळत नाहीये, वेळ लागतोय, ओके, एवढं काही खतरनाक वगैरे नाही ते अगदीच. चलो, ह्याला नंतर बघूया. तिकडे खाली चला, तुझ्याकडे नंतर बघतो जरा. ह्याचं बघूयात आधी आपण इकडे. आता याच्यामध्ये बघ, चला, तर इथे एक कार्बन आहे इकडे आणि
इथं एक कार्बन आहे. तर मला म्हणजे याच्यामध्ये दोनच कार्बन आहेत. तसं नाही बाळा, ही ॲक्च्युअल चेन आहे. फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन. हा मॉलिक्यूल असा आहे बघ. टार्टरिक ऍसिड आहे. हा मॉलिक्यूल इथे ड्रॉ केलाय टार्टरिक ऍसिडचा. हा मॉलिक्यूल आहे. हा फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, हा फोर्थ कार्बन. फर्स्ट कार्बन COOH, सेकंड कार्बन CHOH, थर्ड कार्बन CHOH आणि मग हा फोर्थ कार्बन. ते कार्बनची चेन सध्या अशी असू देत. की त्याने आपल्याला नाही काही फरक पडत, असू देत. त्यांनी दिलं आता आपल्याला काही टेन्शन नाही. आणि हा सेकंड कार्बन आहे, तुला माहित असावं की हा फर्स्ट कार्बन आहे. हे नंबरिंग आहे चेनचं. हा सेकंड कार्बन आहे, हा थर्ड कार्बन आहे, हा फोर्थ कार्बन आहे. हे नंबरिंग केलं आपण चेनचं. नाही ते एखाद्याला वाटेल प्रायोरिटीज असाइन केल्या का. नाही बाळा, प्रायोरिटीज आता असाइन करणार आहे आम्ही इकडे राईट हँड साईडला. चलो तर घेऊयात एक एक. सी, तर सीला कोण अटॅच आहे बाबा वरती, ऑक्सिजन. डायरेक्टली अटॅच आहे ऑक्सिजन. चलो ह्या साईडला कोण अटॅच आहे, COOH. सी डबली बॉन्डेड ऑक्सिजन, परत ऑक्सिजन आणि मग H असू देत. लेफ्ट साईडला कोण अटॅच आहे बाबा, H एकटाच. आणि बॉटमला कोण अटॅच आहे, बॉटमला जो कार्बन अटॅच आहे त्याला इकडे अटॅच आहे ऑक्सिजन, इकडे अटॅच आहे कार्बन आणि खाली एक अटॅच आहे H. अशा टाईपची सिच्युएशन आहे त्याची. वरती जसं केलं होतं तसंच सेम. फक्त आता काय, हे ग्रुप्स मी मुद्दामून असे लिहिलेत की इथल्या कार्बनला कोण कोण अटॅच आहे. हा कार्बन, ऑक्सिजन, H, कार्बन. ओके. तर इथला जो कार्बन आहे आमच्याकडे थर्ड कार्बनला बाबा कोण कोण अटॅच आहे, H, ऑक्सिजन आणि कार्बन. ऑक्सिजन, H आणि कार्बन डायरेक्टली अटॅच. आणि हा जो कार्बन आहे इथला, त्याला कोण अटॅच आहे, का तर कार्बनमध्ये टाय होणार आहे प्रायोरिटी असाइन करताना. हा तर ऑक्सिजन आहे, सगळ्यात पहिली प्रायोरिटी घेऊन बसणार. हा तर हायड्रोजन आहे, सगळ्यात लोएस्ट प्रायोरिटी घेऊन बसणार. आता सेकंड नंबर आणि थर्ड नंबर कोण, तर इथला कार्बन आणि इथल्या कार्बनमध्ये टाय झाला. तर हा कार्बन काय, ऑक्सिजनला अटॅच, ऑक्सिजनला अटॅच, ऑक्सिजनला अटॅच, 3 ऑक्सिजनला अटॅच. COOH म्हणजे इथला कार्बन ऑक्सिजनला अटॅच, परत ऑक्सिजनला अटॅच. आता प्रायोरिटीज एकदम सिंपल आहेत. हा फर्स्ट प्रायोरिटी, हा लोएस्ट प्रायोरिटी. हा कार्बन टाय, H, ऑक्सिजन. इथंच संपलं. किंवा ऑक्सिजनला ऑक्सिजन कॅन्सल. आता याकडे कार्बन आहे अजून, ह्याकडे अजून मोठा आहे ऑक्सिजन. तर ह्याला मिळणार आहे हाय प्रायोरिटी म्हणजे सेकंड, आणि ह्याला मिळणार आहे लोएस्ट प्रायोरिटी थर्ड. 1 2 3 4 असं नंबरिंग आलंय. चला करून घेऊयात. 1 2 3 आणि आपला 4. आणि 4 कुठे आलाय, हॉरिझॉन्टल लाईनवरती म्हणजे टुवर्ड्स द व्हीवर. आणि टुवर्ड्स द व्हीवर असेल तर आपण काय करणार, रिव्हर्स द रिझल्ट आहे अपोजिट करणार. चलो आता कर्व्ड ॲरो ड्रॉ करूयात. 1 2 2 2 3. 1 2 2 2 3 कर्व्ड ॲरो आला क्लॉकवाईज. कर्व्ड ॲरो जर आला क्लॉकवाईज तर कन्फिगरेशन पाहिजे होतं R, पण आता नाही. आता कन्फिगरेशन काय म्हणणार आपण, S. तर सेकंड कार्बनला S कन्फिगरेशन मिळालं. सेकंड कार्बनला काय मिळालं, S कन्फिगरेशन. आता या थर्ड कार्बनकडे जाणार. चला आता थर्ड कार्बनकडे जाऊयात. तर हा थर्ड कार्बन आपला. थर्ड कार्बनला कोण अटॅच आहे बघ, इकडे ऑक्सिजन. चलो ठीक आहे. इकडे COOH म्हणजे C ला कोण अटॅच, 3 टाइम्स ऑक्सिजन, 3 टाइम ऑक्सिजन अटॅच. बॉटमला एक H अटॅच आहे. आणि वरती कोण अटॅच आहे, कार्बन. वरती अटॅच आहे कार्बन, ज्याला कोण कोण अटॅच आहे,
एक एच अटॅच आहे, एक ऑक्सिजन अटॅच आहे आणि एक कार्बन अटॅच आहे. तुझ्या लक्षात येत आहे का काय चालू आहे बाबा? हे जर चालू आहे कुंडली की ह्याला कोण अटॅच आहे? ऑक्सिजन, ऑक्सिजन, एच, एच, कार्बन, कार्बन, परत इकडे कार्बन, का तर इथे कार्बन आहे, मग टाय झाला ह्या कार्बन आणि ह्या कार्बनमध्ये. मग पुढचं बघतो आम्ही, एच, ऑक्सिजन, कार्बन, एच, ऑक्सिजन, कार्बन, आणि ह्याला कोण अटॅच आहे? 1 2 3 3 वेळा ऑक्सिजन, म्हणून इकडे 3 टाइम्स ऑक्सिजन. आता बाळा आम्हाला माहिती आहे सगळ्यात जास्त प्रायोरिटी कोण घेऊन निघून जाणार? ऑक्सिजन, फर्स्ट प्रायोरिटी. सगळ्यात लो प्रायोरिटी कोण घेऊन जाणार? एच, फोर्थ प्रायोरिटी, लोएस्ट प्रायोरिटी. सेकंड प्रायोरिटी मिळणार ह्या कार्बनला आणि थर्ड प्रायोरिटी मिळणार ह्या कार्बनला इकडे. आता एच कुठे आहे? अवे फ्रॉम द वीवर. एच कुठे आहे? अवे फ्रॉम द वीवर, व्हर्टिकल लाईनवरती आलाय, अवे फ्रॉम द वीवर. तर आता आपण काही चेंज करणार नाही. आता नॉर्मल कंडिशन सारखं आपण 1 to 2 to 3 ॲरो ड्रॉ करणार. 1 to 2 to 3 ॲरो काय आला? क्लॉकवाईज, तर आर कन्फिगरेशन. ॲरो आला क्लॉकवाईज. इथे रिझल्ट वगैरे नाही चेंज करणार आम्ही. ॲरो क्लॉकवाईज आला, आर कन्फिगरेशन, आणि आर कन्फिगरेशन फिक्स झालं इथेच. आता इथे काही चेंज होणार नाही. तर हा काय? 3R. तिसऱ्या कार्बनला आर कॉन्फिगरेशन आहे. म्हणजे ह्या मॉलिक्युलमध्ये 1 2 3 4 ह्या मॉलिक्युलमध्ये सेकंडला आहे एस कॉन्फिगरेशन आणि थर्ड कार्बनला ओरिएंटेशन आहेत आर. म्हणून ह्याला म्हणताना आपण म्हणणार आहे 2s3r, 2s3r. तर MCQ मध्ये अशा टाईपमध्ये ऑप्शन्स असतात, जस्ट 2s3r. आता याचं बघूयात. हा की याचं काय करायचं बघा. आता याचं इथल्या इथंच असाइन करूया आता सगळं. हा आणि याची मिरर इमेज, हा आणि याची मिरर इमेज. चल ह्याला घेतो इथे मध्ये घेतो. चल आणि याची एक मिरर इमेज पण घेतो शेजारी. एक मिरर प्लेन टाकू. चला आणि इथे काढूयात आता मिरर इमेज. मिरर इमेज. चला आता हे बघ, वरती तर COOHच दिसणार आहे, काही टेन्शन नाही. COOH. खाली तर CH3 दिसणार आहे मिररमध्ये, काही टेन्शन नाही. आता लेफ्ट साईडला वरती कोण दिसेल? OH. आणि खाली कोण दिसेल? क्लोरीन. तर क्लोरीनचा आपण इकडे दिसणार H आणि इकडे एक दिसणार H. काही टेन्शन? OH, OH, क्लोरीन, क्लोरीन, COOH, COOH, CH3, CH3 मिररमध्ये. आता बाळा हा मॉलिक्यूल आणि हा मॉलिक्यूल सेम आहे का डिफरंट आहे? ऑब्विसली डिफरंट आहे, दिसतंच आपल्याला की हा मॉलिक्यूल उचलला आणि याच्यावरती प्लेस केला तर COOH वरती COOH पडेल, CH3 वरती CH3 पडेल, हा OH H वरती पडेल नाही ना. मग एखादा म्हणेल सर हाच मॉलिक्यूल जर आपण 180 डिग्रीने रोटेट करून घेतला तर हा CH3 वरती जाईल बाळा, याच्यावरती ठेवायला गेला तर CH3 मॅच नाही होणार. तर हा डिफरंट आहे आणि हा डिफरंट आहे. आता मी याच्यामध्येच प्रायोरिटीज असाइन करणार आहे डायरेक्ट. हे बघ, इथल्या कार्बनला कोण अटॅच आहे? ऑक्सिजन, एक H, वरती कार्बन आणि खाली पण कोण आहे? कार्बन. का मी खाली काढू इथे स्पेस असेल माझ्याकडे तर काढतोच, कारण तुला ते काय नवीन नवीन नाही झेपत मला माहिती आहे. आणि प्रत्येक मुलाचं लिमिटेशन असतं, नवीन नवीन नाही झेपत, नवीन नवीन वेळ लागतो समजायला सगळं, आणि आपल्याकडे वेळच देत नाही. ठीक आहे, चलो आता हे बघ, पहिल्या कार्बनची सिच्युएशन मी इथे काढतो. पहिल्या कार्बनची C1, पहिल्या कार्बनची सिच्युएशन.
त्याला वरती COOH अटॅच आहे, इकडे OH अटॅच आहे, ऑक्सिजन, इकडे अटॅच आहे H. C2 म्हणावं लागेल, C1 नाही, C2 कार्बन. म्हणजे हा कार्बन बाळा, हा फर्स्ट आहे ना, हा सेकंड, त्याचं चालू सेकंड कार्बनचं. आता वरती COOH अटॅच आहे. आता COOH म्हणजे आपल्याला माहिती आहे C, त्याला ऑक्सिजन, परत फॅन्टम ॲटम ऑक्सिजन आणि परत एक ऑक्सिजन. डबल बॉन्ड इज कन्सिडर्ड ॲज सेपरेट सिंगल बॉन्ड. आणि खाली कोण अटॅच आहे, आता जरा नीट, खाली कोण अटॅच आहे बघ, कार्बन, ज्याला कोण कोण अटॅच आहे, H, अजून कोण अटॅच आहे, क्लोरीन, अजून कोण अटॅच आहे, कार्बन. हे बघ, इकडे एक ऑक्सिजन, इकडे एक H, इकडे एक कार्बन, वरती एक कार्बन टाय झाला. आता पुढचे ॲटम क्लोरीन, H आणि C, HC क्लोरीन, आणि वरती COOH. म्हणजे C ला कोण अटॅच, ऑक्सिजन, परत ऑक्सिजन डबली बॉन्डेड आणि एक ऑक्सिजन सिंगली बॉन्डेड. तर ही सिच्युएशन आहे. आता बघ, आधी तर फर्स्ट पॉइंट ऑफ डिफरन्स, ऑक्सिजन, H, कार्बन, कार्बन. सगळ्यात फर्स्ट प्रायोरिटी कोण घेऊन जाणार, ऑक्सिजन. सगळ्यात लो प्रायोरिटी कोण घेऊन जाणार, हायड्रोजन. तर त्या देऊन टाकूयात. चल, सगळ्यात फर्स्ट प्रायोरिटी ऑक्सिजननी घेतली, H. ओके, आता हे दोन, आता फार महत्वाचं आहे, वरती गेला C, इकडे आला C, टाय झालं. आता यांच्याकडे बघ कोण आहेत, यांच्याकडे ऑक्सिजन आहेत. सगळ्यात मोठा यांच्याकडे कोण आहे, ऑक्सिजन. यांच्यामध्ये सगळ्यात मोठा कोण आहे, क्लोरीन. तर आता ऑक्सिजन आणि क्लोरीनमध्ये ॲटॉमिक नंबर क्लोरीनचा जास्त आहे, तर आता ह्याला मिळते प्रायोरिटी. असं नाही करायचं की याच्याकडे H आहे आणि याच्याकडे ऑक्सिजन आहे, ह्याला प्रायोरिटी. आधी बघायचं कार्बनला जे 3 ॲटम अटॅच आहेत, इथं जे कार्बनला 3 ॲटम अटॅच आहेत त्यांच्यामधला मोठा काढायचा की यांच्यामध्ये सगळ्यात मोठा कोण आहे, ऑक्सिजन. याच्यामध्ये सगळ्यात मोठा कोण आहे, क्लोरीन. आता क्लोरीन आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे, तर याला प्रायोरिटी जास्त. तर हा ग्रुप येणार सेकंड ग्रुप, आणि मग हा कमी प्रायोरिटीवाला थर्ड ग्रुप. तर काही काही नाही प्रायोरिटीज जमत नाही, तर मग प्रॉब्लेम होतो. 3. आता 1 to 2 to 3, 1 to 2 to 3 काय आलं बघ, क्लॉकवाईज. क्लॉकवाईज आलं. क्लॉकवाईज कन्फिगरेशन म्हणजे कसला, R. पण बाळा H कुठं आहे, हॉरिझॉन्टल लाईन टुवर्ड्स द व्हीवर. तर आपण R करणार कॅन्सल आणि लिहिणार काय, S. आपण लिहिणार काय, S. तर 2S, 2 ला मिळालं S, आणि मग 3 ला काय चेक करूयात. आता ह्या कार्बनचं चेक करूयात. चलो, कार्बन कुठला, C3. त्याला इकडे कोण अटॅच आहे, क्लोरीन. वा, सगळ्यात हाय प्रायोरिटी. मग इकडे कोण अटॅच आहे, H. खाली कोण अटॅच आहे, C, की ज्याला तिन्ही Hच अटॅच आहेत, H. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि वरती कोण अटॅच आहे, वरती C अटॅच आहे, हा C2 आला, की ज्याला कोण कोण अटॅच आहे, H, कार्बन आणि ऑक्सिजन. H, कार्बन आणि ऑक्सिजन. इथे ह्या C ला कोण अटॅच आहे, H, ऑक्सिजन, कार्बन, Cl, H, आणि इकडे C. चला, तर क्लोरीन, कार्बन, हायड्रोजन, कार्बन यांच्यामध्ये प्रायोरिटी असाइन करणार. सगळ्यात जास्त प्रायोरिटी कुणाला येणार, ह्याला 1. प्रायोरिटीज काही दुसऱ्या कलरने असाइन करतो, शेजारी शेजारीने एकदम. चलो, त्याला म्हणूयात फर्स्ट प्रायोरिटी. सेकंड प्रायोरिटी कुणाला येणार, याला येणार सेकंड प्रायोरिटी. ह्याला मिळणार थर्ड प्रायोरिटी. आणि H लोएस्ट प्रायोरिटी. परत एकदा हॉरिझॉन्टल लाईन वरती, परत एकदा आता कर्व्ड ॲरो 1 to 2 to 3, 1 to 2 to 3. अँटी क्लॉकवाईज आलं बाळा. अँटी क्लॉकवाईज आलं तर कन्फिगरेशन काय असतं, अँटी क्लॉकवाईज S. ॲरो आला अँटी क्लॉकवाईज 1 to 2 to 3, तर कन्फिगरेशन असतं S. पण आत्ता S नाही ना, आत्ता काय म्हणणार, R. का तर H कुठं आहे, हॉरिझॉन्टल लाईन टुवर्ड्स द व्हीवर. रिझल्ट करणार आपण अपोजिट.
तर एस नाही बाळा, आम्ही म्हणणार आर. तर हा जो कंपाऊंड आहे, हा कंपाऊंड आपल्याकडे काय निघाला, सेकंड कार्बनला एस आणि थर्ड कार्बनला काय आर, 2s3r. हा जो इथला कंपाऊंड आहे हा निघाला आपल्यासाठी 2s3r. हा 2s3r निघाला. ओके. आता हा जो कंपाऊंड आहे इथला, याच्यामध्ये मी डायरेक्ट असाइन करतो इथंच, कॉपी पेस्ट. आता याच्यामध्ये सगळा धिंगाणा मी इथंच करणार आहे. हे बघ इथे, म्हणजे आता ह्या कार्बनचं चालू आहे, ऑक्सिजन, ह्या कार्बनचं ऑक्सिजन, एच, नीट लक्ष दे, कार्बन, कार्बन. फर्स्ट पॉइंट ऑफ डिफरन्सनुसार हा ऑक्सिजन ॲटॉमिक नंबर जास्त, फर्स्ट प्रायोरिटी, ह्याला सगळ्यात लोएस्ट प्रायोरिटी 4. चला फिक्स झालं. तर ह्याला फर्स्ट प्रायोरिटी, ह्याला सगळ्यात लास्ट प्रायोरिटी 4. आता राहिलेल्या दोघांमध्ये टाय आहे बघ, इथून राहिलेले दोघं, इकडे एक कार्बन आहे, इकडे एक कार्बन आहे, आणि इथल्या कार्बनला फक्त कोण अटॅच आहे, ऑक्सिजन, 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 COOH वाला. खालचा जो कार्बन आहे त्याला कोण अटॅच आहे, एच, क्लोरीन. ऑक्सिजन पेक्षा जास्त ॲटॉमिक नंबर क्लोरीनला आहे. तर आता खालचा कार्बन आहे त्याची प्रायोरिटी येणार आहे जास्त. तर खालचा कार्बन आहे त्याची प्रायोरिटी काय आहे बाळा, 2. खालच्या कार्बनची प्रायोरिटी आहे 2. खालचा जो कार्बन आहे आपला, याची आता प्रायोरिटी आहे 2, आणि वरचा जो कार्बन आहे त्याची प्रायोरिटी आहे 3. मगाच सारखं सेम इथे बघ, 3 आणि खालच्याची 2 होती, तसंच. फक्त हे चेंज झालं मिरर इमेजमध्ये, 1 इकडे होता, 4 इकडे होता. हे बघ 1 4, बाकी काही नाही, मिरर इमेजमुळे तेवढं चेंज झालं फक्त. आता 1 2 2 2 3 ॲरो काढणार आपण. हे बघ 1 2 2 2 3 अँटी क्लॉकवाईज. ॲरो काय आला बघ, 1 2 2 2 3, 1 2 2 2 3, ॲरो आला अँटी क्लॉकवाईज. ॲरो काय आला, अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज ॲरो आला. आता असतं काय, एस. पण आता एच कुठं आहे, हॉरिझॉन्टल लाईनवरती, टुवर्ड्स द व्हीवर. टुवर्ड्स द व्हीवर आहे, तर रिझल्ट आपण अपोजिट करणार, आर. तर हा जो रिझल्ट आहे आपण तो काढणार आणि तिथे काय करणार, आर. तर आता हे आर कन्फिगरेशन आहे. हे जे कन्फिगरेशन आहे ते आर कन्फिगरेशन आहे. आणि आता बॉटमला, आता खाली, म्हणजे हे इथला कार्बन, त्याला कोण अटॅच आहे, एच, क्लोरीन, खाली सी, आणि इथे पण एक कोण, सी. तर क्लोरीन, एच, सी, सी. याच्यामध्ये आपल्याला तर कळतं की क्लोरीन प्रायोरिटी 1, हा लोएस्ट प्रायोरिटी 4. क्लोरीनला प्रायोरिटी 1, एचला प्रायोरिटी 4, आणि त्यांच्यामध्ये टाय झालाय त्यांना नंतर बघूयात. चला, तर क्लोरीन आहे, क्लोरीनला प्रायोरिटी 1. हायड्रोजन आहे, हायड्रोजनला लोएस्ट प्रायोरिटी 4, आणि हा परत एकदा टुवर्ड्स द व्हीवर आहे, त्यामुळे रिझल्ट अपोजिट करणार. आता हे बघ, खालचा कार्बन आहे 3Hला अटॅच, वरचा जो कार्बन आहे इथला, हा इथे टाय झालाय बघ, ह्या कार्बन नंतर हा सी, खाली आलो हा पण सी, पण ह्याला H3 आहे, एच, एच, एच. आता इथल्या कार्बनला एक कोण आहे बघ ना, ऑक्सिजन, एच, कार्बन, सगळ्यात जास्त ऑक्सिजन आहे, आणि ते एकच आहे, एच, सगळे. तर ऑक्सिजनची प्रायोरिटी जास्त आहे, त्यामुळे वरच्या कार्बनला प्रायोरिटी 2 मिळणार. हा प्रायोरिटी 1, हा प्रायोरिटी 2, मग हा प्रायोरिटी 3, इथे आहे तसंच. चलो, तो वरचा जो कार्बन आहे त्याला मिळणार आता प्रायोरिटी 3 वरच्या कार्बनला, आणि खालचा कार्बन आहे त्याला मिळणार प्रायोरिटी 2. आता परत एकदा आपण ॲरो ड्रॉ करणार फ्रॉम 1 to 2 to 3. आता आपण ॲरो ड्रॉ करणार फ्रॉम 1 to 2 to 3, 1 to 2 to 3. परत एकदा मिळालं अँटी क्लॉकवाईज. परत एकदा आम्हाला मिळाला
चुकीचा नंबर दिला मी, सॉरी, चुकीचा नंबरिंग केलं. नंबरिंगच चुकीचं केलं रे. वरती सेकंड प्रायोरिटीवाला होता ना हा, इथला कार्बन, ह्याला सगळे एचच अटॅच होते आणि वरती इथला जो कार्बन आहे त्याला कोण अटॅच होता? ऑक्सिजन. तर इथला कार्बन आहे त्याला हाय प्रायोरिटी मिळायला पाहिजे, म्हणजे हा सगळ्यात जास्त प्रायोरिटीवाला क्लोरीन, मग हा सेकंड प्रायोरिटीवाला आणि मग हा थर्ड प्रायोरिटीवाला. ते चुकलं आणि एवढ्याशा जागेत ते चुकतंच, म्हणून काय आपण असं सेपरेट काढतो बघ. फक्त काय एमसीक्यू सोडवताना एवढा वेळ नसतो ना, मग थोडंसं नीट लक्ष देऊन करायचं असतं, फास्ट. चलो, तर आता आपल्याला कळलं की वरचा जो कार्बन आहे तो सेकंड नंबरचा आहे आणि खालचा जो कार्बन आहे हा थर्ड नंबरचा आहे. चलो मग ॲरो ड्रॉ करूयात आता. 1 2 2 2 3. ॲरो काय आला बघ, हा 1 ग्रुप आहे, हा 2 ग्रुप आहे आणि खाली थर्ड ग्रुप आहे. ॲरो क्लॉकवाईज आला, 1 2 2 2 3. हा फर्स्ट ग्रुप, सेकंड ग्रुप इथं आहे, 1 2 2 2 3 क्लॉकवाईज. वन टू 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 थ्री हे आलं बाळा क्लॉकवाईज. आणि क्लॉकवाईज असेल तर कन्फिगरेशन असतं आर. पण आता एच कुठं आहे? टुवर्ड्स द व्हीवर आपल्याकडे येतोय, आपल्याला लागतो अवे फ्रॉम द व्हीवर. तर हा रिझल्ट करायचा चेंज, एस करायचा, आर काढायचा आणि काय म्हणायचं? एस. म्हणजे हे जे आहे बाळा, सेकंड कार्बनला आपल्याला मिळाला आर वरती, सेकंड कार्बनला मिळालं आर आणि थर्ड कार्बन आहे त्याला काय मिळालं? एस. पहिला काय मिळाला बघ, 2s3r. पहिला हा जो आहे हा 2s3r आहे, हा जो आहे इट इज 2s3r. आणि राईट साईडचा काय मिळाला? हा राईट साईडचा मिळाला हा 2r3s. हे बघ, पहिला मिळाला एस, इकडे पहिला काय मिळाला? आर, इकडे दुसरा मिळाला आर, इकडे दुसरा काय मिळाला? एस. का तर मिरर इमेज आहे रे बाळा. म्हणून की हा जर असेल 2s तर मिरर इमेजमध्ये असतं 2r. हा जर असेल 3r तर मिरर इमेजमध्ये काय असतं? 3s. सपोज इकडे असता 2r 3r तर इकडे काय आलं असतं? 2s 3s. किंवा इथे जर असतं 2s 3s तर इथे आलं असतं 2 मिरर इमेजमध्ये r 3r. एस आहे तर मिरर इमेजमध्ये r, एस आहे तर मिरर इमेजमध्ये r. मग आत्ता आपल्याकडे इथे होता एस, इथे होता r, म्हणून इकडे काय झालं? r आणि s. नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस. तर हे दोघे एकमेकांचे कोण आहेत? इनॅन्शोमर्स. हे इनॅन्शोमर्स हे 2s3r टार्टारिक ऍसिड आहे आणि हे 2r3s टार्टारिक ऍसिड आहे. 2s3r टार्टारिक ऍसिड, 2r3s टार्टारिक ऍसिड. हे बघ, 2r3r टार्टारिक ऍसिड, इकडे 2s3s टार्टारिक ऍसिड आणि इकडे 2r3s टार्टारिक ऍसिड. नाही हा टार्टरिक ऍसिड नव्हता नाही का, इकडे काय होता? क्लोरीन. बरोबर आहे, टार्टरिक ऍसिड नाही, क्लोरीन. टार्टरिक ऍसिड कुठं होता? हा इथे होता, सॉरी मी म्हणतो टार्टरिक ऍसिडचं काय झालं. तर इथे टार्टरिक ऍसिड आहे आपल्याकडे, हा नव्हता, हे वेगळं आहे, क्लोरीन आहे ना. टार्टरिक ऍसिडमध्ये इथे एक OH असतो आणि इथे COOH टार्टरिक ऍसिड. ठीक आहे, तर इथपर्यंत आलं तुझ्या लक्षात. तर इथे थांबूयात मला वाटतंय आणि मग आता पुढे जाऊयात. आता जसं जॉमेट्रिकल आयसोमेरिझमचं कॅल्क्युलेशन होतं तसंच स्टेरिओ आयसोमेरिझमचं कॅल्क्युलेशन आहे. तोच फॉर्म्युला आहे सेम, तुला जर आठवत असेल तर. हे सेम फॉर्म्युले आहेत, काही चेंज नाही. बघूयात काय ते नंतर. तोपर्यंत बाय बाय.